सध्या प्रत्येक पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेना युबीटी मधील काही पदाधिकारी, काही नेते, कार्यकर्ते नाराज झालेत। त्यामुळे पक्षातील वरिष्ठांना आता आउटगोइंग सुरू होण्याची भीती आहे। यावरून संजय राऊतांना प्रश्न विचारताना एकनाथ शिंदेंच्या बंडाचं उदाहरण देण्यात आलं। त्यावरून राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय। आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं। कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे। आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते। राहुल गांधींचे तळवेट चाटतायत जे स्वतः सोनिया गांधींची गुलामी करतायत। दिल्ली पुढे झुकणारे कोण असतील तर उबाटा गट आणि संजय राऊत तुम्ही आहात। संजय राऊतांनी कार्यकर्त्यांच्या नाराजी संदर्भात बोलताना एकनाथ शिंदेंच्या बंडावर टीकास्त्र डागले। एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड नाही असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय। ते बंड नव्हतं, आता ते भाजपचे बूट चाटत आहेत अशा शब्दात राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय। राऊतांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजप आम्हाला जागा दाखवणार की नाही हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। तर राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचंही वक्तव्य शिरसाटांकडून करण्यात आलंय। आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं। कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे। कसलं बंड कसलं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे। वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं। तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे। आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जे आमची घंटा वाजवायचा वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या। आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते। शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली। संजय राऊतांनी शब्द जपून वापरावेत असा सल्ला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलाय। राऊत दिल्लीमध्ये कुणाचे पाय धरतात हे सगळ्यांना माहिती आहे असा पलटवारही नवनाथ बन यांच्याकडून करण्यात आलाय। संजय राऊत यांनी बूट चाटण्याची भाषा करू नये। जे संजय राऊत स्वतः राहुल गांधींचे तळवेट चाटतायत, जे स्वतः सोनिया गांधींची गुलामी करतायत। दिल्ली पुढे झुकणारे कोण असतील तर उबाटा गट आणि संजय राऊत तुम्ही आहात। तुम्ही फक्त हिरव्या मतांसाठी काही लोकांचं लांगुल चालन करतायत। उबाटा गट सोनिया गांधींची गुलामी करण्याचं काम करतंय हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे कोण बूट चाटतं आणि कोण तळवेट चाटतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय। सध्या प्रत्येक पक्षात उमेदवारीवरून नाराजी नाट्य रंगलेलं दिसतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येही अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे। अशाच नाराजी नाट्यामुळे शिवसेनेत काही वर्षांपूर्वी मोठं बंड झालं होतं, ते म्हणजे एकनाथ शिंदेंचं बंड। त्यामुळे आता कार्यकर्ते नेते मंडळींची नाराजी दूर करण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।